मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला इतकी भारी आणि इतकी सुंदर अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे ना की ही हेअरस्टाईल तुम्ही स्वतः देखील करू शकता। आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः ही हेअरस्टाईल कराल ना त्यावेळी तुमच्यावरती सुद्धा तुम्हाला विश्वास बसणार नाही। तर ही हेअरस्टाईल कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित विंचरून घेऊया आपण। आणि केस विंचरून झाले की त्यानंतर आपल्याला केसांचे दोन भाग करायचे। आता जो पहिला जो भाग आहे त्याला बघा मी अशा प्रकारे रबर लावून घेतलेला आहे। तर तो केसांचा जो भाग आहे ना तो आपले जे कानाच्या इथले जे केस असतात तिथून आपल्याला सुरुवात करायचा आहे आणि तो पहिला भाग आपला केसांचा होणार आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो राहिलेले जे केस असणार आहेत त्यांचं असणार आहे। आता दुसरा भाग आपला व्यवस्थित त्याला रबर लावता यावा किंवा ते केस विंचरता यावेत यासाठी मी काय केलं, पहिला जो वरचा जो केसांचा भाग होता तर तो थोडासा वरती असा डोक्यावरती केस घेतले आणि त्या ठिकाणी मी एक क्लिप लावून ठेवलेला आहे। आता जो दुसरा जो भाग आहे तो आधी मी पहिल्यांदा केस व्यवस्थित विंचरून घेते आणि त्यानंतर त्या ठिकाणी रबर लावते। अशा प्रकारे ना आपल्याला केसांचे दोन असे भाग करायचे आहेत। आता हे दोन भाग करून झाले ना की त्यानंतर आपल्याला डोनट लागणार आहे। तर डोनट पण आपला असतो तो घ्यायचा आहे। आता समजा तुमचे केस जास्त लांब नाही आहेत किंवा पातळ आहेत तर यासाठी तुम्हाला डोनट घेताना मीडियम साईजमध्ये किंवा स्मॉल साईजमध्ये जो डोनट असतो तो या ठिकाणी वापरायचा आहे। आता तुमचे जर का केस लांब पण आहेत आणि जाडसुद्धा असतील तर मात्र तुम्ही मोठ्या साईजमध्ये जो डोनट असतो त्याचा वापर या ठिकाणी करू शकता। आता बघा दोन्ही जे भाग आहेत केसांचे त्यांना मी रबर लावून घेतलेलेच आहेत। आता काय करायचं आपल्याला डोनट घ्यायचं आहे। आता डोनट घेताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आणखी एक आपल्याला रबर लागणार आहे। आता रबर जो असणार आहे ना तो डोनटच्या अगदी मधोमध आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल की आपल्या डोनटचे सुद्धा दोन भाग असे होणार आहेत आणि ते दोन्ही भागातून ना आपले जे केस आहेत ते असे बाहेर काढायचे आहेत आपल्याला। म्हणजे आपल्याला ह्या जी आपण पोनीटेल बांधलेली आहे ना त्याला आपल्याला अशा प्रकारे डोनट हा लावून घ्यायचा आहे। आता आपला डोनट जो आहे तो व्यवस्थित राहावा जागच्या जागी यासाठी आपल्याला युपिन लावून घ्यायची आहे। युपिन लावताना सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे काय, आडवी अशी पहिल्यांदा युपिन घालायची आणि त्यानंतर ती युपिन उभी करायची। म्हणजे पहिल्यांदी ज्यावेळी डोनटमधून आपण युपिन घालतो ना त्यावेळी आडवी घ्यायची आहे आणि केसांना ज्यावेळी आपण ती पिन लावणार आहोत त्यावेळी ती उभी करायची। अशा प्रकारे आपल्याला ती युपिन जी आहे ती लावून घ्यायची आहे। आता त्यानंतर मी एक रबर आणखी एक घेतला आणि तो पूर्ण अशा केसांना असं लावून घेतला आहे। म्हणजे डोनटला पण आणि केसांना अशा प्रकारे धरून मी लावून घेतला आहे। आता हे जे केस असणार आहेत आपले ते आपल्या डाव्या साईडला घ्यायचे आहेत आणि जो आपण रबर लावलेला आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी राहावा, निघता कामा नये यासाठी मी त्यावरती बघा बॉबी पिन जी आहे ते दोन साईडला अशा प्रकारे मी लावून घेतलेली आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला आधी केस आपले जे आहेत ते व्यवस्थित असे विंचरून घेऊया आणि त्यानंतर ह्या केसांचे आपले छोटे छोटेसे भाग करायचे आहेत। आणि छोटे छोटे भाग करून झाले की त्या प्रत्येक भागाची आपल्याला वेणी घालायची आहे। आणि वेणी घातल्यानंतर काय करायचं आहे ती जी वेणी असणार आहे ही पूर्ण आपल्याला कवर करायची आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आपण डोनट लावलेला आहे तर तो पूर्ण डोनट आपल्याला अशा प्रकारे कवर करून घ्यायचा आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ना अगदी सोपी आहे आणि ना दिसायला खूप भारी दिसते। म्हणजे असं वाटेल ना की तुम्ही पार्लरमधूनच हेअरस्टाईल करून आलाय की काय। तर बघा मी आता वेणी या ठिकाणी घातलेली आहे। आता वेणीला मी पहिल्यांदा रबर लावून घेतला, त्यानंतर थोडीशी अशी वेणीचे केस आहेत ते पसरले आहेत, मी थोडेसे पसरायचे आहेत, जास्त पण पसरायचे नाही आहेत। आणि बस आपल्याला अशा प्रकारे ही वेणी अशी फिरून घ्यायची आहे आणि जेवढे तुमचे भाग केसांचे होणार आहेत ना तेवढे आपण फिरून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला युपिन आणि बॉबी पिनचा वापर हा करायचा आहे। आता मध्ये समजा तुमची वेणी थोडीशी मध्ये गॅप राहिली असेल वेणीमध्ये तर तुम्ही काय करू शकता, छोटे जे युपिन भेटतात ना तर ते दोन वेण्यांना असं एकत्र करून तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण आता मी छोटे छोटे असे केसांचे भाग करून त्याची वेणी घालून अशी कवर करून घेणार आहे। तर आता बघा थोडासाच आता केसांचा भाग राहिलेला आहे आणि आपण बऱ्याच प्रमाणात बघा आपला डोनट आहे तो कवर देखील केलेला आहे। आता फक्त
शेवटचा जो भाग आहे तो आपल्या साईडने अशा प्रकारे फक्त फिरून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपलं मस्त छान असे हेअरस्टाईल तयार पण झालेली आहे बघा. आणि तुमच्याकडे जे काही पिन असतील किंवा गजरा वगैरे काही जे काही तुमच्याकडे असेल तर ते असं साईडने तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. दिसायला खूप भारी दिसते ही हेअरस्टाईल बघा, किती सुंदर वाटत आहे ती. तर ही हेअरस्टाईल तुम्हाला पण नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करून बघा. आणि अगदी लग्न समारंभाला जात असाल तर अगदी परफेक्ट अशी ही हेअरस्टाईल आहे. तर मैत्रिणींनो, आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये. आणि ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त बाय.